नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि TV9 मराठीच्या समस्त प्रेक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मनोज जरांगे यांच्या मोर्चा संदर्भात. मनोज जरांगे यांचा पाय मोर्चा पहाटे 4:30 वाजता नवी मुंबईतील वाशीमध्ये दाखल झाला आहे. मनोज जरांगेंचा पाय मोर्चा आज मुंबईमध्ये धडक देणार आहे. जरांगे यांच्या पाय मोर्चामध्ये मराठा आंदोलकांची तुफान गर्दी पाहायला मिळते. मनोज जरांगेंची आज सकाळी 9 वाजता वाशीमध्ये भव्य सभा देखील होणार आहे आणि या सभेनंतर मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने रवाना देखील होणार आहेत. तर मनोज जरांगे यांचा मोर्चा आता मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपलेला आहे. वाशी APMC मार्केटमध्ये सध्या त्यांचा मुक्काम आहे आणि सकाळी 9 वाजता मनोज जरांगे यांची जाहीर सभा देखील पार पडणार आहे. या सभेमध्ये मनोज जरांगे काय बोलतात आणि कोणत्या क्षणी ते मुंबईकडे वाटचाल करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर आपल्याकडे आपण पाहतोय की दोन्ही प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरुवातीला आपण जाणार आहोत दत्ता कानवटे यांच्याकडे. दत्ता, मनोज जरांगे यांचा मोर्चा वाशीमध्ये दाखल झालेला आहे. आता 9 वाजता त्यांची जाहीर सभा देखील पार पडणार आहे. काय अधिक माहिती? नक्कीच मनोज जरांगे वाशीमध्ये पोहोचलेले आहेत. 9 वाजता सभा होणार आहे. मात्र तत्पूर्वी जे जमलेले समाज बांधव आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये वाशी इथल्या मार्केट कमिटीमध्ये झेंडा वंदनाचा सुद्धा कार्यक्रम होणार आहे. या झेंडा वंदनाच्या कार्यक्रमाला सुद्धा तमाम मराठा बांधवांनी उपस्थिती या ठिकाणी लावलेली आहे. APMC मार्केटचे बाजार समितीचे जे सभापती आहेत डक यांच्या हस्ते हे ध्वजारोहण होणार आहे आणि मनोज जरांगे यांची या ध्वजारोहणाला उपस्थिती असणारे आपण जर बघितलं तर ध्वजारोहणाची सुद्धा या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे. समस्त मराठा बांधव या ध्वजारोहणाला उपस्थित राहतात. खरं तर गेल्या 7 दिवसापासून मराठा बांधवांचा प्रवास सुरू झालेला आहे आणि त्यातच 26 जानेवारी आल्यानंतर त्यांनी सुद्धा बाजार समितीतल्या या 26 जानेवारीच्या झेंडारोहणाला उपस्थिती दाखवलेली आहे. मात्र 9 वाजल्यापासून खरं तर मराठा आरक्षणावरती या ठिकाणी ऍक्टिव्हिटी सुरू होतील. 9 वाजता सभेचं आयोजन करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर शिष्टमंडळ सुद्धा भेटायला येणार आहे. शिष्टमंडळाची भेट घेतल्यानंतर सभा होईल की तत्पूर्वी शिष्टमंडळ येईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सरकार आज मनोज जरांगे यांचं मन परिवर्तन करण्यात यशस्वी होतंय का, त्यांना ठोस प्रस्ताव GR दिले जातात का आणि त्यानंतर जरांगे हे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सगळीकडे प्रजासत्ताक दिनाचा उत्सव जो पाहायला मिळतोय, उत्साह पाहायला मिळतोय, त्यामध्ये हे सगळे मराठा बांधव सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि वाशी इथल्या APMC मार्केटमध्ये ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला मराठा बांधवांनी उपस्थिती लावलेली आहे. नक्कीच दत्ता, तुम्ही आपल्यासोबत राहाच. आपल्यासोबत गिरीश गायकवाड देखील जोडले गेलेले आहेत. गिरीश, सरकारचा GR घेऊन शिष्टमंडळ आज मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे आणि तत्पूर्वी मनोज जरांगे यांची सभा देखील पार पडणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे काय निर्णय घेतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. नक्कीच सरकारकडून तो प्रयत्न सुरूच आहे. मनधरणी करावी आणि काहीही करून मनोज जरांगे पाटील यांनी याच ठिकाणी आपलं जे आंदोलन आहे ते स्थगित करावं असं सरकारचा मानस आहे. मात्र जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मी सध्या APMC मार्केट परिसरामध्ये आहे नवी मुंबईच्या आणि या ठिकाणची सगळी दृश्य आपण पाहतोय. ध्वजवंदनाची जी तयारी आहे ध्वजारोहणाची ती पूर्ण झालेली आहे या ठिकाणी आणि स्वतः जरांगे पाटील या ध्वजारोहणाला उपस्थित राहणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक सभा सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. या सभेमध्ये नेमकी भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण लाखो मराठा जे आहेत ते सध्या नवी मुंबईत दाखल झालेले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते चालत आहेत आणि शांत आणि संयमानं त्यांनी हे आंदोलन जे आहे ते नवी मुंबईपर्यंत आणलेलं आहे. मात्र आता जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर त्यांचं जे आहे ते लक्ष लागून राहिलेलं आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावं आणि या संपूर्ण मराठा आंदोलनावर तोडगा काढावा. आम्ही आमचं आंदोलन याच ठिकाणी स्थगित करू असा पवित्रा जो आहे तो जरांगे पाटील यांनी यापूर्वीच घेतला होता आणि आजही ते त्या मागणीवर ठाम आहे. शिष्टमंडळ पाठवलं जात आहे. 2 GR आणि एक राजपत्र सुद्धा त्या ठिकाणी घेऊन जाण्याची तयारी सरकारकडून सुरू आहे. मात्र यावरती नेमका निर्णय काय होणार आहे आणि जरांगे पाटील यांना ते मान्य असेल का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जो तणाव या सगळ्या मराठा बांधवांच्या चेहऱ्यावर दिसतो अगदी तसाच तणाव सरकारी अधिकाऱ्यांच्या देखील चेहऱ्यावरती आहे, सरकारमध्ये सुद्धा आहे आणि यावर तोडगा नेमका कसा काढायचा, जरांगे पाटील यांची मनधरणी नेमकी कशी करायची हा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण हे भगवं वादळ काही वेळामध्ये मुंबईच्या वेशीवर आहे, मुंबईत धडकणार आहे. वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्यासोबतच जनजीवन देखील विस्कळीत होऊ शकतं आणि असं होऊ नये. एक शहर वेठीस धरलं जाऊ नये आणि मराठे त्यासाठी कारणीभूत ठरू नये यासाठी सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. जरांगे पाटील आपली भूमिका काय घेणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे